महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या बेरोजगार मेळाव्यात 405 जणांची नोंदणी झाली आहे। यावेळी 10 जणांना प्रातिनिधिक नियुक्ती देण्यात आली आहे। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा सहकार उपनिबंधक कार्यालयातर्फे या मेळाव्याचं आयोजन केलं होतं। मेळाव्याचं उद्घाटन जिल्हा उपनिबंधक सहकार मंगेश सुरवसे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, सहाय्यक उपनिबंधक उर्मिला राजमाने, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम उपस्थित होते। जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक नियुक्ती देण्यात आली आहे। जिल्ह्यातील 18 बँकांमध्ये 462 उमेदवार निवडीसाठी जिल्हा बँकेत मेळाव्याचं आयोजन केलं होतं। जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी हा सरकारचा उपक्रम आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहकारी बँकांमध्ये कार्य प्रशिक्षणासाठी उमेदवार निवड मेळाव्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे। सर्वाधिक 148 उमेदवार जिल्हा बँकेत निवडले जाणार आहेत।